राज ठाकरेंनी सुरुवात केली, आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करावी. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राजकारणात काहीही घडू शकतं. शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एक होण्याच्या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडेंचं सुप्रिया सुळेंना पत्र. शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असल्याचंही वक्तव्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 14 मे रोजी महत्त्वाची बैठक बोलावली. सगळे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना. महापालिका निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चेची शक्यता. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकरांविरोधात गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याचा आरोप होता. नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्याने सैफी रुग्णालयात उपचार सुरू. किडनीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून उपचार सुरू असल्याची माहिती. जळगावात रेल्वे स्थानक परिसरात बेवारस कारमधील बॉम्बच्या अफवेनं भीतीचं वातावरण. पोलिसांनी कार मालकाची माहिती घेतली असता ती महिला पोलीस कर्मचाऱ्याची निघाली. बॉम्ब शोधक पथकाकडून सुटकेचा निश्वास. कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. कोल्हापुरातील पन्हाळगडावर काल एका तासात 22 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसात पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्यावर 2 मोठ्या शिळा कोसळल्या. नाशिकला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसानं 25 पेक्षा जास्त झाडांची पडझड. अग्निशमन विभागाची माहिती. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका. 3454 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान. काल संध्याकाळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. अहिल्यानगर महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात. शहरातील 15 अतिधोकादायक इमारतींवर हातोडा. नाले सफाई, ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याच्याही आयुक्तांच्या सूचना. नाशिकमधील पंचवटीतील कोंडाजी चिवडा दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. जम्मू महामार्गावर भूस्खलनामुळे वाहतूक कोंडी. जवानांकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत करण्याचं काम. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पूंछमधील गोळीबार झालेल्या भागात नागरिकांची भेट घेतली. दहशतवाद्याचा जनाजा. पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याचं उघड. भारतीय लष्करानं दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांचे फोटो जाहीर केले. उद्या 10वी-12वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल. सोन्याच्या दरात 2 दिवसात 2000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 97,540 रुपयांवर. भारत-पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर 1 लाखाच्या पुढे गेले होते. तमिळनाडूच्या मदुराईत चिथिराई महोत्सव. उत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी. 8 मे पासून चिथिराई उत्सवाला सुरुवात. विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. 14 वर्ष कसोटीचं मैदान गाजवल्यानंतर विराटचा निर्णय. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधनाचं आणखी एक शतक. या शतकासह स्मृती मंधना ठरली महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकवणारी जगातली तिसरी फलंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.